श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। दिव्य अध्याय या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण स्वामी चरित्रातला अध्याय 10वा ऐकणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। श्री गणेशाय नमः। गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म, यांचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा। ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै। हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे। संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तया प्रती, सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित। 30 वर्षांचे वय झाले संसाराते उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पलटली तयांची। जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल। पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी बोरोनी आपणा पुढे येती, पाहुनी या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस। तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढतर विवेकशास्त्रे तोडावा। सोलापुरी कामाम्हासी ऐसे सांगून सर्वत्रांसी, निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले। मुरगोड रामपख्यात तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले। मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची। परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिवाराधना करती कामना चित्ती धरुणी। 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत दयांसी। तुझी भक्ती पाहून संतोष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा। ऐकोनी या वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली। 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षे आनंदन संस्कार केले यथाविधी। चिदंबर नामाभिधान ठेवियले तया लागून, शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले। पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण, निगुंठ शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पढविले। एकदा यजमानांचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले। प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता, चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान। ऐशालीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्षचे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले। असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवूनी द्रव्य बहुत खर्चिले। तया समयी एके दिनी ब्राह्मण बसले भोजनी, तूप गेले सरोनी दीक्षिता ते समजले। जले भरले होते घट तयासी लाविता अमृत हस्त, ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सकळ जन। तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजी दर्शनाते पातले। अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरीत, त्यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना। तयांनी हे ऐकोन मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांसी सांगोन दाद आपली लावावी। रावबाजीची वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना। मग दीक्षितांसी निरोप पाठविला
आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्य लक्ष्मी सर्व, वचने ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजींचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले, परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी, आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी, आम्हाकडे तई होती. महासिद्ध दीक्षित, त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संवत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोड हा श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.